नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत. रसिको, मी आत्ता बँड्राच्या बालगंधर्व ऑडिटोरियममध्ये आहे आणि तिथं माझ्याबरोबर आहेत मिलिंद गवळी आणि रुपाली भोसले. तुमच्या दोघांचंही खूप स्वागत. आपण पुन्हा एकदा भेटतो आहे आणि आज आपण गप्पा मारायला आलो आहे ते स्टारच्या परिवार अवॉर्डच्या निमित्ताने. मुख्य म्हणजे तुम्ही दोघंही खूप छान दिसत आहे. दोघांचे आउटफिट खूप छान आहेत. त्याच्यापासून आपण सुरुवात करूया की हे कुणी डिझाईन केले आहेत आणि काय थीमनी हे तुम्ही बनवलेलं आहे. माझं हे डिझाईन केलं नक्षनी, पुण्याची डिझायनर आहे, त्यांनी केलेलं आहे. आणि थीम अशी आई कुठे काय करतेला जी थीम मिळाली होती ब्लॅक अँड गोल्डन, तर त्या पद्धतीचं हे डिझाईन झालेलं आहे. ओके, काय सांगशील? रुबाब इंडियाने हा आउटफिट डिझाईन केला आहे आणि ऑफकोर्स जसं सर म्हणाले की ब्लॅक आणि गोल्ड ही कलर थीम आम्हाला दिली होती. सो त्याचप्रमाणे सगळे तुम्हाला आई कुठे काय करते जी संपूर्ण टीम ब्लॅक आणि गोल्डमध्ये दिसते. बरं, मला थोडा वेगळा प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या सिरियलची वेळ आता बदललेली आहे. जसं क्रिकेटमध्ये एखादा बॅट्समन खूप एखाद्या पोझिशनवर खूप चांगलं खेळतो, पण नंतर काही कारणामुळे त्याला त्याची पोझिशन बदलावी लागते, पण तो तिथेही जाऊन चांगला खेळतो. तर तुम्ही ह्या बदललेल्या स्लॉटबद्दल काय सांगा? नाही, मला असं वाटतं हा खूपच छान स्लॉट मिळालेला आहे. हा दुपारी 2:30चा स्लॉट आहे. 2:30च्या स्लॉटला मला असं वाटतं ज्या आपल्या बायका आहेत त्यांचा सकाळचा स्वयंपाक होऊन, जेवणं खावणं होऊन, लोकांचे डबे देऊन मला असं वाटतं 1-1.5 वाजता त्या मोकळ्या होतात. हां, थोड्या पहुडल्यानंतर 2:30 वाजता उठून ही सिरियल बघू शकतात. कारण संध्याकाळी परत रांदावाडा जो संध्याकाळचा स्वयंपाक किंवा रात्रीचा आहे ना, तो संध्याकाळी 7ला खूप ऑड व्हायचा. तर मग बऱ्याचशा बायका आम्हाला सांगायच्या की आम्ही ना हॉटस्टारवर बघतो, कारण मग त्यावेळेला लोकांना, पोरांना स्वयंपाक करायचे असतात, ऑफिसवरनं येण्याची वेळ होते. बऱ्याचशा ज्या काम करणाऱ्या बायका आहेत किंवा पुरुष आहेत ते ऑफिसवरनं येण्याची वेळ ही 7, 7:30, 8, 9ला येतात. त्यामुळे त्यांना ती मिस होते सिरियल. तर हा खूप छान स्लॉट दिलेला आहे. हा नवीन स्लॉट स्टार प्रवाहाने क्रिएट केला आहे. हा तसा आधी स्लॉट नव्हता. त्यामुळे मला असं वाटतं खूप पॉझिटिव्ह आहे स्टार प्रवाह, DKP आमची जी कंपनी, राजनशाही, आणि आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत. ओके, तुला स्वतःला हा टाईम स्लॉट जेव्हा कळलं, तुझी भावना काय होती? टाईम स्लॉट चेंज झाल्यापेक्षा आपण जे काम करतो आहे आज, गेली 4 वर्ष सिरियल ही सुरू आहे आई कुठे काय करते, ती अजूनही काही वर्ष चालणार आहे. टाईम स्लॉट चेंज झाला किंवा नाही झाला त्याचा जास्त आनंद आहे. ती 7:30ची 2:30ला गेली आहे. ह्याच्यापेक्षा आपण जे काम करतो आहे ते अजूनही सुरू आहे आणि आपल्याबरोबर 150-200 माणसं जी आहेत त्यांचंही ते काम सुरू राहणार आहे. त्याचा जास्त आनंद. मिलिंद, मी तुला तेच विचारणार आहे आता. जे रुपाली म्हणते की तुम्ही दोघं नाही तर तुमची सगळीच टीम अतिशय उत्तम काम करते आहे. इतकी जवळपास 3 वर्ष झाली ना, का जास्त झाली? 4.25 वर्ष झाली. सातत्याने तो ग्राफ ठेवणं किंवा ती लोकप्रियता तर टिकवलेलीच आहे, पण ॲज अन ॲक्टर म्हणून त्या भूमिकेमध्ये राहणं हे किती चॅलेंजिंग असतं तुझ्यासाठी? मला असं वाटतं ते पूर्ण टीमचं श्रेय आहे की आम्हाला त्या कॅरेक्टरमध्ये ठेवणं. म्हणजे इथे मी कौतुक करेन नमिताचं की ती लिहिते आणि सातत्याने ती 4.5 वर्ष आज लिहिते आहे. तिला पूर्ण ग्राफ माहिती आहे. या कॅरेक्टरला तिने पहिल्या एपिसोडमध्ये जर तुम्ही बघितलं, अनिरुद्ध अरुंधतीला घराच्या बाहेर हकलून देतो आणि दार लावून घेतो. इकडनं पहिला एपिसोड सुरू झाला होता. त्याच्यानंतरचा आत्ताचा जर अनिरुद्ध बघितला की खूप माइल्ड आहे, सॉफ्ट आहे, खूप काळजी घेणार आहे, त्याला त्याच्या चुका कळलेल्या आहे. तो संजनाची माफी मागतो, अरुंधतीची माफी मागतो, आईवडिलांची माफी मागतो आहे आणि तो म्हणतो मला एक संधी द्या सुधारण्याची, मी प्रयत्न करतो, मी बदललो आहे, असं सातत्याने सांगतो. तो ग्राफ इतका सुंदर झाला आहे. तर मला असं वाटतं ते कॅरेक्टरमध्ये राहण्याचं को ॲक्टर्सला पण मी क्रेडिट देईन की ते सातत्याने तुम्हाला त्या एक चेक ठेवत असतात की तुम्ही बोलता का नाही. आता रुपालीबरोबर पण सीन करत असताना प्रत्येक सीनमध्ये तिचं इन्व्हॉल्वमेंट असतं. म्हणजे तुमचं कॅरेक्टर जर हल्लं तर ती तिथे सांगायला कोणतरी आहे की हे इथे अनिरुद्ध असं करणार नाही किंवा अनिरुद्ध असा वागेल. तर मला असं वाटतं ही टीमवर्क आहे आणि फार सुंदर टीम आहे आणि अजूनही चालली. आणि तुम्ही मला आवडलं तुम्ही जे म्हणाल ना की एक बॅट्समन जो ओपनिंग करत होता त्याला तुम्ही 1 डाऊन, 2 डाऊन किंवा मिडल ऑर्डरला पाठवल्यानंतर मला असं वाटतं
ओपनिंग जेव्हा करत होता ना तेव्हा जो स्विंग येतो तिकडे टिकून राहणं आणि तिथे तो टिकला. आता कसं आता ना पिच कळलेला आहे, आता तो बॉल कसा येणार आहे ते माहिती आहे, आधीचा बॅट्समन कसा खेळला ते माहिती आहे. आता इकडनं तर मला असं वाटतं ना आता स्कोर टाकायचा, आता सेंचुरीज होतील, आता टीम जिंकायचे चान्सेस जास्ती आहेत आणि खरंच आहे आता तो कॉन्फिडन्स खूप वाढला आहे की मला एकच आता शेवटचा प्रश्न मी विचारतो रुपाली तुला. संजनावर भरभरून लोकांनी प्रेम केलं आहे, रोज तुला रिॲक्शन येत असतेस सोशल मीडियावर किंवा तुझ्या फ्रेंड सर्कलमधून ज्या काही तुझ्याकडे रिॲक्शन येतात त्या तू काळजीपूर्वक बघून काही इम्प्लिमेंट करत असतेस काम करताना? ऑफकोर्स करते आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण करत असेल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही कॉमेंट्स. म्हणजे मला तर मी तर एक ब्रीदवाक्य बनवलं होतं की हेटर्स आर माय सिक्रेट लव्हर्स. त्यामुळे मला ते त्यांनी त्या पद्धतीची प्रतिक्रिया दिल्यानंतर मी ते फार ऑफकोर्स माणूस आहे म्हटल्यानंतर काही गोष्टी मनाला लागतात, काही गोष्टींवर आपण त्या पद्धतीने रिॲक्ट करतो जे खूप स्वाभाविक आहे. पण नंतर जेव्हा तुम्ही एका पॉईंटनंतर त्या ॲक्सेप्टन्स लेवलला जेव्हा जाता ना तेव्हा असं विचार करता की अरे ह्या गोष्टीच्या मागे अजून काय भावना असू शकते. म्हणजे हा माणूस या पद्धतीने बोलतोय म्हणजे ह्याला माझ्याकडनं अजून उत्तम कामगिरीची अपेक्षा असेल किंवा उत्तम कामगिरी आपल्याकडनं होऊ शकते ह्याचा एक वेगळ्या पद्धतीचा ह्याचा एक विश्वास असावा. तर ती त्याच्या दिशेने सातत्याने काम करत राहणं आणि मला स्वतःला आय लाईक टू प्रूव्ह माय सेल्फ रॉंग मेनी अ टाइम्स आणि त्याच्यामुळे मला मजा येते. त्या सगळ्या कॉमेंट्स पॉझिटिव्ह असू देत नेगेटिव्ह असू देत त्या दोन्ही कॉमेंट्स मला आवडतात. मिलिंद, तुला आता एवढा मोठा 4.25-4.5 वर्षाचा टप्पा झाला आहे, अजून ह्या किती काळ ही मालिका सुरू राहावी अशी तुझी पर्सनल इच्छा आहे? माझी तर इच्छा आहे की एक जी सिरियल सुरू आहे लोकांना जोपर्यंत आवडते, लोक जोपर्यंत त्याच्यावर भरभरून प्रेम करतात तोपर्यंत ती चालू राहावी असं मला वाटतं. आणि आता काय झालं की प्रत्येक कॅरेक्टर आई कुठे काय करतेचा ना घरातला कॅरेक्टर झाला, आता लोकांना तो सवयीचा भाग झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या घरातला माणूस जोपर्यंत आपल्याला आवडत असतो तोपर्यंत तो आपल्या घरात राहावा असं वाटतं. तसं ही सिरियल आहे. ही टीम खूप छान आहे, भन्नाट आहे. तर मला असं वाटतं जोपर्यंत प्रेम मिळतं तोपर्यंत ही सिरियल राहावी, जोपर्यंत प्रोड्युसरला असं वाटतं की ही सिरियल राहावी, जोपर्यंत चॅनलला असं वाटतं की ही सिरियल राहावी आणि जोपर्यंत आम्हाला शूटिंग करताना कंटाळ येत नाही किंवा रोज सकाळी उठल्यानंतर उत्साह येतो तोपर्यंत ही सिरियल राहावी असं मला वाटतं. बरं, अगदी शेवटचा प्रश्न, मिलिंदची सर्वात आवडणारी गोष्ट कोणती आहे का? डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी. म्हणजे आज खूप वर्ष काम केल्यानंतर आता मी सुद्धा बरेच डेली सोप्स केले आहेत, नाटकातनं कामं केली आहेत. पण एका पॉईंटनंतर ना त्याच्यातली एक काय म्हणतात चिकाटी म्हणा किंवा त्याच्यातली एक पॅशन किंवा त्याच्यातली एक काय म्हणू शकतो देर इज अ गुड वर्ड की एक ॲडिक्शन आहे कामाचं. मला असं वाटतं की त्यांना सातत्याने चांगलं काम करत राहणं दॅट इज समथिंग त्यांच्यासाठी मेडिसिन आहे किंवा एक अमृत घेतल्यासारखं आहे किंवा काय दॅट कीप्स हिम गोईंग. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते खूप जास्त शिकण्यासारखं आहे. कारण आत्ताची जी काही मंडळी आहेत त्यांना एक तुम्ही समजा एक आठवडाभर जर एक विशिष्ट कॉल टाईम दिला आणि जर तुम्हाला कॉन्स्टंटली 12-14 तास काम करावं लागलं किंवा एक्स्ट्रा आवर्स करावे लागले तर दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला ते ढेपाळलेले दिसतात. पण आज 4-4.25 वर्ष सकाळी 5 वाजता न चुकता उठणं, योगा करणं आणि त्याच्यानंतर कोणताही कॉल टाईम असू देत, मग अगदी 6:30चा कॉल टाईम असू देत, ते 6:25ला सेटवर हजर असतात. आज 4.25 वर्ष मी बघते आणि हे प्रोफेशनलिझम तेव्हाच येतं जेव्हा तुमच्या कामावर प्रचंड प्रेम असतं, जेव्हा तुम्हाला तुमच्या कामाबद्दल आपण म्हणतो ना वर्क इज वर्शिप. मला असं वाटतं ते फक्त म्हणण्यापुरतं काही लोक म्हणतात की हे एक लिहिलं आहे कुठेतरी आणि आपण छापूयात हे कोट, पण मला वाटतं मिलिंद सर ते जगतात आणि दॅट इज समथिंग प्रत्येक माणसाने प्रत्येक कलाकाराने ज्याला नवीन जे मुलं येतात ना होतकरू मुलं असतात त्यांना ते म्हणतात की आम्हाला या क्षेत्रात काम करायचं आहे तर पुन्हा आधी येऊन या इन्स्टिट्यूटकडे येऊन आधी हे शिका की काय करायला हवं. म्हणजे हे बघा एखादी सिरियल हिट झाली, एखादं तुमचं काम एखादं तुमचं कॅरेक्टर हिट झाल्यानंतर तुम्हाला मिळणारं यश वेगळं, ते टिकवणं वेगळं, त्याच्यासाठी सातत्याने काम करणं वेगळं
ह्या सगळ्या गोष्टी आल्या, पण त्या कशा करायला पाहिजे, त्या कशा पद्धतीने सस्टेन करायला पाहिजे, त्या कशा पद्धतीने तुमचं अपयशसुद्धा तुम्ही तितक्याच पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे, तुमचं यशसुद्धा तुम्ही तितकंच म्हणजे यश मिळालं म्हणून क्लाउड 9वर जाऊ नये आणि अपयश मिळालं म्हणून खचून जाऊ नये. सो या सगळ्या गोष्टी ह्या एकाच इन्स्टिट्यूटमध्ये शिकण्यासारख्या आहेत आणि तितकंच डेडिकेशनने काम करत राहणं. बघितलंस का मिलिंद, तुला इन्स्टिट्यूटचा दर्जा दिला आहे रुपालीने, तिच्याबद्दल तू काय सांग? तिचा एक प्रामाणिकपणा, कामाच्या बाबतीत प्रामाणिकपणा आणि इन्व्हॉल्वमेंट जे म्हणतो ना, डेडिकेटेडली इन्व्हॉल्वमेंट. प्रामाणिकपणा म्हणजे प्रोफेशनलिझम मी म्हटलंच आहे की आपलं काम जे हातात घेतलं आहे ते आपल्या परीने जितकं चांगल्यातलं चांगलं करता येईल. आणि इन्व्हॉल्वमेंट म्हणजे आज तिला 3.5-4 वर्ष झाले आहेत या सिरियलमध्ये, तर प्रत्येक वेळेला आजही स्क्रिप्ट हातात आली की त्या स्क्रिप्टमध्ये तिचा तेवढाच अभ्यास असतो, तिला तेवढेच प्रश्न पडत असतात की हे का, कशासाठी. मग ती दिग्दर्शकाला ते प्रश्न विचारते, ती नमिताला प्रश्न विचारते की हे का, कशासाठी, मला हे पटतं आहे, मला हे पटत नाही आहे, मला असं वाटतं हे असं करावं. आणि हे जेव्हा माणसांनी कुठलंही काम इन्व्हॉल्वमेंटनी केलं तर ते सक्सेस होतंच. आणि तो तिच्याकडनं ते शिकण्यासारखं. आणि आता कॉस्ट्युमच्या बाबतीत आपण जे प्रश्न विचारले की त्या बाबतीतसुद्धा की ती खूप पर्टिक्युलर आहे की थीम काय आहे, काय आहे. आता आम्हाला जो ब्लॅक अँड गोल्ड थीम दिली आहे, तर मी काय ब्लॅक अँड गोल्डमध्ये अगदी पर्टिक्युलर आहे, पण तिला जर सांगितलं ना, तिचा ड्रेस बघितला तर त्या थीमप्रमाणेच असणार. तिथे अगदी कोणीही त्याच्यावर पिनपॉईंट करू शकणार नाही. बघा, आम्हाला ब्लॅक अँड गोल्ड थीम दिल्यानंतर आम्हाला त्याच्यात गोल्ड ॲड करावं लागतं. मग अशी असाच प्रश्न वर विचारण्यात आला की ह्याच्यात ब्लॅक अँड गोल्ड काय आहे. सोन्यासारख्या माणसाला अजून सोनं लावल्यानंतर किती म्हणजे तिथे केवढं सगळ्यांना असं चष्मे लावावे लागतील. सो आय डोंट थिंक की ही हॅज अ हार्ट ऑफ गोल्ड आणि ते स्वतः सिरियसली सोन्यासारखे आहेत. त्यामुळे त्यांना वेगळं असं काहीतरी गोल्ड लावण्याची गरज नाही. आम्हाला गरज आहे. मला वाटतं तुम्ही दोघंही सोन्यासारखीच आहात आणि अतिशय उत्तम काम करताय. मी गेल्या 2 वर्षापासून तुमचं काम फॉलो करतोय, तुम्हाला भेटतोय, बोलतोय. प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी नवीन पॉईंट देता आणि आपल्या व्हिडिओजना खूप चांगला प्रतिसादही मिळतो प्रेक्षकांकडून. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू आपण. धन्यवाद.